हेपेटायटिस डे जो प्रतिवर्षी जुलै 28ला साजरा केला जातो. हेपेटायटिस म्हणजे लिव्हरला जे सूज येते त्याला आपण हेपेटायटिस म्हणतो. त्याचे बरेच कारण आहेत. मोस्ट कॉमन जो आहे तो अल्कोहोल आहे. दारू पिल्यामुळे लिव्हरला जे सूज येते ते अल्कोहोलिक हेपेटायटिस बोलतो. त्याचा नेक्स्ट जो आहे नॅश म्हणजे जो फॅटी लिव्हर असतो, जो दारू पित नाहीत त्यांचं वेट जास्त असतं, ओव्हरवेट ओबीस असतात त्यांचं, आणि डायबिटीस ज्यांना असतं, कोलेस्ट्रॉल ज्यांना असतं आहे त्यांचं प्रॉब्लेम असतं की लिव्हरमध्ये जाऊन फॅट बसतं आणि तो फॅट जास्त झालं तर तो नॅश बनतो, म्हणजे चरबीमुळं लिव्हरमध्ये सूज येतो. आणि तिसरं मोस्ट कॉमन म्हणजे व्हायरल हेपेटायटिस. जसं की आपण बाहेर काहीतरी खाल्लं, पाणीपुरी, वडापाव किंवा पाणी फिल्टर पाणी वगैरे पिलं तर व्हायरल हेपेटायटिस होऊ शकतो. हेपेटायटिस ए किंवा हेपेटायटिस सी होऊ शकतो. त्याच्यामुळं पण तुम्हाला लिव्हरवर सूज येतो. आणि बाकीचे व्हायरस म्हणजे हेपेटायटिस बी आणि हेपेटायटिस सी, हे जे आहेत हेपेटायटिस बी आणि सी आता थोडं कमी आहेत. आणि त्यांचं मोस्ट कॉमन ट्रान्समिशन म्हणजे आपण बार्बर किंवा सलूनकडे जाता, तिथं ब्लेड चेंज नाही केले, एकमेकाचं ब्लेड तसंच वापरले, किंवा ड्रग ॲडिक्ट्समध्ये जे इंजेक्शन वापरतात ड्रग घ्यायला कॉमनली सगळे एकमेकांचं यूज करतात, तसं पण होऊ शकतं. आणि अदरवाईज बाकीचे थोडं रेअर कॉजेस पण आहेत. तर आपण हे सगळे जे कॉजेस आहेत हेपेटायटिसचे, अल्कोहोलमुळे जे आपण अल्कोहोल बंद करून हेपेटायटिस आपण थांबवू शकतो. नॅश म्हणजे वेट लॉस करून आपण अल्कोहोल आपलं जे हेपेटायटिस आहे ते कंट्रोल करू शकतो. व्हायरसचे जे आहे ते आपण बाहेर अनकुक्ड फूड किंवा हे बंदीवरचं जे असतात ते आपण न खाल्लं तर आपल्याला व्हायरल हेपेटायटिस व्हायचे चान्सेस कमी असतात. आणि हेपेटायटिस एचं वॅक्सिन पण येतो, हेपेटायटिस बीचं पण वॅक्सिन असतो. जर तुम्ही ते घेतलं नसेल तर ते घेऊन तुमचं लिव्हरला तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. थँक्यू सर.